पंचगंगा, कृष्णा आणि वारणा या नद्यांमुळे इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावांना पुराचा फटका बसतोय. पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राममधून 2,240 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. या निधीमधून केवळ इचलकरंजीसाठी 450 कोटीचा निधी मिळणार आहे. आज मंत्रिमंडळानं याला मंजुरी दिली. हा निधी मिळवण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिली. एकूण 3,200 कोटींचा हा प्रकल्प असून त्यापैकी 960 कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येतोय. मंत्रिमंडळाच्या झालेल्या निर्णयात महत्त्वाची बाब म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात खासगी भांडवलाच्या मदतीनं वित्त पुरवठा उभारला जाणार आहे. यात जागतिक बँकेकडून 165 कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. या अर्थसहाय्यातून आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना गृहकर्जात सवलत दिली जाणार आहे. तसंच कृष्णा नदीच्या खोऱ्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार केले जातील. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी यासारख्या शहरांमध्ये पुराच्या पाण्याचा वेगानं निचरा व्हावा यासाठी मास्टर प्लॅन आणि उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी राज्याची क्षमता वाढवली जाणार असून नागरिकांना आपत्कालीन स्थितीत दिलासा मिळणार असल्याचं माने यांनी सांगितलं.